नमस्कार. आपल्या मगाशी आता बऱ्यापैकी दाणे भरायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळं आपण डुकरं येऊ नये म्हणून आपण त्याचा बंदोबस्त करतो आहे. झटका मशीन लावायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपण हे अशा प्रकारे इन्सुलेटर लावतो आहे. खालून जवळपास जमिनीपासून 1 फुटाचं अंतर आहे आणि तिथून वर एक सव्वा फूट 1.5 फूट अशा प्रकारे आपण हे लावतो आहे. आता त्यासाठी आपण अशा प्रकारे तार भेटलेली आहे. आपलं जे क्लच वायर असतं मोटरसायकल त्या पद्धतीनेच ही तार आहे आणि हे अशी होऊन घ्यायची आपल्याला याच्यामधून. अशी पूर्ण होऊन झाल्यानंतर ही आपण सोलर प्लेट याला फिट करायची आहे आपल्याला. पुढे दाखवतो तुम्हाला. तार होऊन घेतल्यानंतर अशी एका कॉर्नरला फिट करायची. त्याच्यानंतर जे बाकीचे इन्सुलेटर जे आपले पूर्ण मधले ते तार तंग करायचं काम नाही करत, ते फक्त तार धरून ठेवायचं काय. इथून बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं इथून गुतावर राहतं याला, इथून फक्त गुंतून द्यायचं आणि एकाच ठिकाणी ती तार तंग होते आपली पूर्ण प्लॉटचं. तर अशा पद्धतीने आपण सध्या आता चालू आहे काम तंग करत आहे. ह्या अशा पद्धतीने सोलर मशीन आहे आणि ही बॅटरी आणि त्यासोबत सोलर प्लेट. तर ह्या अशा पद्धतीने आपण तयार केलं. पेटी वगैरे लावली, वरती सोलर प्लेट फिट होईल आणि त्यासोबत आपल्याला झटका मशीन आणि बॅटरी इथं फिट करतो आहे. आता पूर्ण तारे उडून झाल्यानंतर आपल्याला 2 याच्यामध्ये करंट आणि एका याच्यामध्ये अर्थिंग अशा प्रकारे आपल्याला सेट करायचं आहे. आणि याची किंमत जर सांगायचं झालं तर आपल्या जवळपास पूर्ण याच्यामध्ये तार, बॅटरी, त्यासोबत मशीन आणि प्लेट हे सगळं मिळून आपल्याला जवळपास एक 10,000 रुपयामध्ये पडलं होतं. या अशा पद्धतीने आपण सोलर फिट केलं, बॅटरी फिट केली. त्याच्यामध्ये कनेक्शन द्यायचं झालं तर आपण वरून एक सोलरचं कनेक्शन डायरेक्ट आपण याला घेतलं आहे, मशीनला घेतलं. मशीनमधून जेणेकरून बॅटरी आपली चार्ज होत राहील आणि बॅटरीमधून पुन्हा आपण मशीनला करंट दिलं आहे, जेणेकरून आपली सोलर प्लेट करंट चालू असो किंवा बंद असो, बॅटरीमधून सप्लाय कंटिन्यू चालू राहतो. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आवाज करतं मशीन, म्हणजे सप्लाय चालू आहे. आणि विशेष म्हणजे त्याला एक अलार्म पण आलेला आहे, जेणेकरून तो वाजत राहतो. म्हणजे जेव्हा डुक्कर म्हणा काही म्हणा तारे 3 पैकी एकमेकाला टच झालं की अलार्म वाजतो. आणि कनेक्शन जर म्हटलं तर खाली आपण एक करंट दिलं आहे. खाली करंट दिल्यानंतर ते आपण खालचं एक करंट वरच्या तारेला दिलं अशा पद्धतीनं आणि मधल्याला आपण अर्थिंग दिली. अर्थिंग दिली असताना आपण एक खालची देखील अर्थिंग दिलेली आहे, जेणेकरून पॉवर जास्त वाढावा. चांगले आपले मकाचे कणस पण चांगले डेव्हलप झाले. बघू शकता 3 कणस आहे. कसं वाटलं व्हिडिओ मित्रांनो, कमेंटमध्ये कळवा.